कोणत्या वयापासून हृदयाच्या चाचण्या करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या वयोगटामध्ये हृदयविकाराचे आजार जास्त कॉमन असतात? नमस्कार, मी डॉक्टर शेखर रामचंद्र बेसे, हृदयरोगतज्ञ. तर आपण आता जाणून घेऊयात कोणत्या वयामध्ये हृदयाच्या चाचण्या करून घेणं जास्त गरजेचं आहे. तर मी ह्या पिरियडला दोन गोष्टीमध्ये डिवाइड करतो, प्री कोविड एरा आणि पोस्ट कोविड एरा. तर युजली कोविड यायच्या आधीची परिस्थिती अशी होती की जेणेकरून आम्हाला हार्टचे अटॅक हे वयाच्या 60 आणि 70 मध्ये पाहायला मिळायचे. तर पोस्ट कोविड एरामध्ये बघितलं तर हा खूप सारा बदल आम्हाला पाहायला मिळतोय की जेणेकरून वयाच्या 30 मध्ये 40 मध्ये हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढलेलं आहे. तर त्याला एक्झॅक्टली कारण रिस्पॉन्सिबल म्हटलं तर व्हायरल इन्फेक्शन इटसेल्फ असू शकते किंवा आजकालची बदललेली जीवनशैली ही त्याला प्रामुख्याने कारण असू शकते. तर त्यामुळं तुम्ही वयाच्या 30 नंतर बेसिक चाचण्या जसं की ECG, एको, ट्रेडमिल टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. वयाच्या 40 नंतर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणं असतील जसं की छातीत दुखणे, दम लागणे, तर तुम्हाला CT कोरोनरी अँजिओग्राम ही एक चाचणी करून घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला. तर कार्डिओलॉजीचं कन्सल्टेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे या सगळ्या वयोगटातील रुग्णांना.